आणि आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतंय। मात्र त्याआधी विरोधकांनी या कार्यालयाच्या भूखंडावरून आरोपांच्या तोफा डागायला सुरुवात केली। महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची लीजवरची जागा धोकादायक इमारत असल्याचं दाखवत ताब्यात घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। तर खासदार संजय राऊतांनी या भूखंडाच्या फाईलचा प्रवास राफेलच्या वेगानं झाला अशी टीका करत अमित शहांना पत्र धाडलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते याचं भूमिपूजन होणार आहे। मात्र ज्या ठिकाणी हे मुख्यालय होणार आहे त्या जागेवरून आता विरोधकांनी भाजपवर तोफ डागायला सुरुवात केलेली आहे। एकीकडे भूमिपूजन होते तर दुसरीकडे आता आरोपांचं कलशारोहण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान धोकादायक इमारत असल्याचा दाखवत भूखंड ताब्यात घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। तर या जागेसाठी फाईल ज्या पद्धतीनं वेगानं हल्ली तो प्रवास जो होता तो संपूर्ण प्रवास राफेलच्या गतीनं झाला अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे आणि यावरून त्यांनी आता अमित शहांना देखील पत्र लिहिलेलं आहे। तेव्हा आता या भाजपच्या मुख्यालयावरून आरोपांच्या तोफा झडत असतानाच या सगळ्यावर आता अमित शहा याशिवाय भाजपचे इतर पक्ष श्रेष्ठी काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, उत्सुकतेचं असणार आहे। दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या अनुषंगाने देखील गेल्या काही काळामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते हायकमांड यांचे देखील महाराष्ट्रातले दौरे वाढलेले आहेत आणि अशातच आता हा देखील एक भाजप मुख्यालयाचा सोहळा देखील पार पडतो आहे। दिल्लीच्या भाजपचं जे दिल्लीतलं मुख्यालय आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील हे मुख्यालय तयार केलं जात आहे। त्याची रचना देखील अशीच काहीशी असणार आहे आणि त्यावरूनच आता विरोधकांनी देखील टीका करायला, आरोप करायला सुरुवात केलेली आहे। तेव्हा आता महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन पार पडत असताना दुसरीकडे मात्र रोहित पवार असतील, खासदार संजय राऊत असतील यांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे।